फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांची मिळून नगर परिषद स्थापन करण्यात येणार आहे। राज्य शासनाच्या या निर्णयाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून ग्रामस्थांना विचारात न घेता हा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात येतो आणि या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला। सरकारच्या निर्णयाविरोधात स्थानिकांनी फुरसुंगीमध्ये जोरदार आंदोलन केलं। यावेळी महायुती सरकार तसंच माजी आमदार विजय शिवतारेंविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली। शिवतारेंनी आपल्या स्वार्थासाठी आमचा बळी दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला। आम्हाला स्वतंत्र महापालिका नको, पुणे महापालिकेतच राहू द्या अशी मागणी नागरिकांनी केली। आमचा विरोध हा टॅक्सला होता आणि आम्हाला महापालिकेच्या माध्यमातून सुख सुविधा मिळवाव्यात यासाठी आमचा सगळ्यांचा विरोध होता आणि जो आमचा काही ठराव केला गेलेला आहे तो फक्त टॅक्सच्या बाबतीत होता। तर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेऊन गावचा टॅक्स कमी करणं गरजेचं होतं, ना की ही नगर परिषद करणं। नगर परिषद करून याच्यामध्ये 100% राजकारण आहे। शिवतारे बापूंनी जी केलं हे कारण त्यांना या इलेक्शन पडलेत ना, त्या दोन्ही गावातून त्यांना मतं कमी पडली ना, त्यामुळे ना हे जे होतंय ना त्याला कारण आहे। 24 गावं जी कल्याण डोंबिवलीमध्ये दाखल झाली होती त्याच्यातल्या त्या 24 गावांचा 9 वर्षाचा टॅक्स त्यांनी माफ केला, हेच मुख्यमंत्र्यांनी केला। मग तिकडे एक धोरण आणि इथं एक धोरण का? गोरगरीब जनता ही पोटाला पिळे मारून टॅक्स भरतीये, तर त्यासाठी कुठली तरी समाजासाठी त्यांनी काहीतरी चुकीचा निर्णय घेऊन जनतेला त्रासदायक करून रास्त मागणी आहे की पुणे महानगरपालिकेमध्येच गाव असेल। जो मागणी मुख्यतः अशी होती की टॅक्स कमी करणे आणि सुविधा, याबाबत आम्ही थांबे। महानगरपालिकेचा जेव्हा नकाशा तयार झाला, ज्यावेळेस वाढ तयार झाली, तेव्हापासून ही नगरपालिकेची मागणी चालू झाली। राजकीय हेतूचा लक्षात ठेवून निर्णय घेतलाय आणि हा सर्वसामान्य जनतेच्या आणि भविष्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत चुकीचा निर्णय। आता कुठेतरी आमच्या एरियाच्या फुरसुंगी असेल, देवाची उरुळी असेल, बेखरानगर असेल सुविधा होणार होत्या, परंतु ह्या मंत्र्यांनी त्या कॅन्सल केल्या आणि आम्हाला नगर परिषद घेतलंय ते आम्हाला मान्य नाही। पुण्यात सध्या फुरसुंगी उरुळी देवाची या स्वतंत्र नगर परिषद निर्णयावरनं मोठं वादंग निर्माण झालेलं आहे। आजच त्याच्यावरनं आंदोलनही होते, पण हा निर्णय केवळ विजय बापू शिवतारे यांच्या विनंतीवरनं झालेला आहे। त्यांच्यावरही अनेक हे समोरचे विरोधक आरोप करतात की बापूंना पुरंदरचे इलेक्शन विधानसभा जिंकायचंय, म्हणूनच बापूंनी वेगळी नगर परिषद निर्णय सीएम कर्वी करून घेतलाय। आपल्यासोबत स्वतः बापू आहेत। शिवतारे बापू, मला सांगा, मी खरं तर तुम्ही गेली 2 वर्ष मागं होता, आम्हाला माहिती फॉलोअप घेतलाय, हा निर्णय झालाय, पण आता विरोधक वेगळेच राजकारण करतात। जर विरोधक असे म्हणत असतील की विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी हा निर्णय विजय बापूंनी करून घेतला, याचा अर्थ मतदार आणि जनता कोणाच्या पाठीमागे, ह्या निर्णयाच्या पाठीमागे हीच त्यांना भीती आहे।